पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज अपने खाते से संबंधित एक पूर्व नियोजित कार्यक्रम के लिए नागपुर आईं। तब उन्होंने संरक्षण मंत्री पद पर प्रतिक्रिया दी। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ने बीट संरक्षण मंत्री पद पर कहा कि जालना से मुझे संरक्षण मंत्री का पद मिला है, वहां से मुझे अच्छी प्रतिक्रिया मिल रही है। मैं इस अवसर को अपने लिए एक अनुभव के रूप में ले रही हूँ। 5 साल तक बिना किसी पद पर रहे संगठन के लिए पूर्वकालीन काम किया। बीड़ की बेटी होने के नाते मुझे ज़्यादा खुशी होती अगर मुझे बीड़ के संरक्षण मंत्री का पद मिलता। 5 साल का कार्यकाल बीएडी के लिए सबसे अधिक विकासात्मक रहा है। अब लिए गए निर्णय से असहमति जताए बिना अवसर मिलने पर सर्वोत्तम कार्य करने का प्रयास करेंगे। मुझे जालना पर दोगुना ज़्यादा ध्यान देना पड़ेगा। उन्होंने कहा कि भीड़ के संरक्षण मंत्री अजीत दादा हैं। मुझे विश्वास है कि वह हमें पूरा समर्थन देंगे। धनंजय मुंडे पर उन्होंने कहा कि मैं कभी इस बारे में बात नहीं करती कि किसने किससे क्या कहा, मैं अपनी स्थिति के बारे में बात करती हूँ। याच्यावर मी तर भूमिका आधीच व्यक्त केलेली आहे। मी प्रेसमध्ये ऑलरेडी त्याच्यावर बोललेली आहे आणि आता मला जालन्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे। प्रचंड चांगला प्रतिसाद जालन्यातून येत आहे। बरेच लोक उत्साहात आहेत। तर मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते। प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही। जसं आता मी पूर्णतः संघटनेचं काम केलं 5 वर्ष, कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते। आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता। बीडकरांनाही खूप आनंद झाला असता। माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे। हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल। पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्या बद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे आणि जालन्यामध्ये काम करण्यासाठी बीडमध्ये मला डबल लक्ष द्यावं लागेल। आता बीडचं तर काही पालकमंत्री अजितदादा आहेच आहेत, पण संघटना आणि पक्ष आणि बीडचे कार्यकर्ते, बीडची जनता इतके वर्षाच्या सवयीने ती सांभाळत असताना अजितदादा सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे। कोण कोणाला काय म्हणाले याच्यावर मी कधी उत्तर देत नाही। माझ्या भूमिकेबद्दल बोलू शकते। धन्यवाद। एनबीसी न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट। The cool new Glanza. Go Hatchin'. Go Awesome.